श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तर आज आपण शिवणार आहोत आपल्या पिलूसाठी ब्लाऊज. आणि आता मी त्याची कटिंग केली आहे, तुम्हाला दाखवते. एक मिनटं. ते ब्लाऊज कट करून घेतलेलं आहे आणि मला अस्तर मॅचिंग नाही भेटलं आहे, त्यामुळं आता आपण याचं ब्लाऊज शिवणार आहोत. आणि तिला उद्या बनायचं आहे सीता. तर इथं ही साडी ही आपण काढलेली आहे सीता बनण्यासाठी. तर चला आपण आता ब्लाऊज शिवून घेऊया. तर आपण आलो आहोत आपल्या मशीनकडे आणि आता इथं मी मशीनची साफसफाई करते आहे आणि आपल्याला शिवायचं आहे आपल्या आराध्यासाठी ब्लाऊज. तर आता बघा मी ब्लाऊज कसं शिवते ते. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण आता ब्लाऊज शिवूया. तर सकाळी लवकर शाळा असल्यामुळे मी म्हटलं थोडी आधीच तयारी करून बघू कशी दिसते ते. आणि ब्लाऊजही मी शिवलं होतं, पण स्टिच करताना तुम्हाला दाखवू नाही शकले कारण मोबाईल पकडायला कोणीच नव्हतं. आणि मग मी ब्लाऊज शिवल्यानंतर तिचा आधी थोडासा मेकअप करून बघितला ब्लाऊजला, फिटिंग वगैरे कशी लागते काय. तर ब्लाऊज एकदम छान बसला होता. आणि कटिंग भरपूर दिवसानंतर, म्हणजे आपण कसं मोठ्या स्त्रियांचं शिवू शकतो, पण छोट्या मुलींचं थोडंफार इकडं तिकडं होतं, त्यामुळं मी शिवल्यानंतर हे बघा असं ब्लाऊज शिवलं होतं मी. आणि हा मेकअपचा असेल, तिला सकाळी सकाळी आंघोळ झाल्यानंतर हा पुन्हा लूक केला होता. आणि हे रील्स मी कशी शूट केली तेही तुमच्यासमोर मी थोडंसं दाखवते. तर फायनल लूक तिचा असा झाला होता. सकाळी खूप 7:30च्या दरम्यान तिचं आवरायचं होतं. आणि अशा प्रकारे मी इथं जमेल तशी तयारी केली होती. म्हणजे आवड तर खूप आहे, पण बोलताना कारण बाकीचं कोणी करू लागायला असलं तर काय वाटत नाही, एकटीने सगळं धावपळ करायची. तरी नंतर आहो आले होते मळ्यातून, मग त्यांनी मला थोडीशी मदत केली. तर आणि तिला तर खूपच आवड आहे रील्स बनवायची, हे करायचं म्हटल्यावरती. आणि अंधारही खूप पडला होता. आणि नंतर करायचं म्हटलं तर मग तिला टाईम नसतो. सकाळी शाळेतून दुपारी आल्यानंतर ती खूप थकते. आणि संध्याकाळी थोडा लूक करून घेतला, त्याच्यानंतर म्हटलं बघू आपण थोडं रील्स, 1-2 रील्स वगैरे काढू. तर स्वयंपाकाचाही टाईम झाला होता. आणि तिच्या बाबांनी जी आपली श्रीरामप्रभूंची जी अयोध्येची पत्रिका आली होती आमंत्रण, तर आपण काय बोलतो त्याला, अक्षदा. तर ती पत्रिका ते बोलले की ती पत्रिका इथं ठेवा आणि मग त्याची पूजा करा. तरी ही आयडिया मला आली नव्हती, पण त्यांनी सांगितली. म्हणजे आपण कोणतीही गोष्ट करायला घातली तर बाकीचे मदत करतातच. आपण जर म्हटलो की नाही घरचे सपोर्ट करत नाही, हे नाही ते नाही, तर थोडं आधी त्यांना वाटतं. पण नंतर बरोबर आपल्याला जे आपण काम करतोय त्यामध्ये आपल्यात सहभागी होतात. आणि त्यांनाही खूप आनंद वाटत होता की फर्स्ट टाईम असे छानपैकी मस्त लूक झाला होता तिचा. आणि घरातच जे असेल म्हणजे आपल्या जास्वंदाचे पानं वगैरे त्याचेच मी थोडंसं शूट केलं. आणि अशा प्रकारे मस्त तिचा मेकअप झाला होता आणि छान दिसत होती ती. आणि तिलाही खूप आनंद होत होता. तरी नाही नाही म्हटलं तरी कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर त्यामागे मेहनत खूप लागते. आणि कमीत कमी यामध्ये माझा 1 ते दीड तास गेला होता. ब्लाऊज शिवायचं, ते टिच करायचं आणि म्हणजे भरपूर मेहनत असते. तर आपण बघतो की जे लोक व्हिडिओ काढतात आपण त्यांना नाव ठेवतो, असं केलं तसं केलं. पण खरं जर बघायचं ठरलं तर त्यामागे खूप मेहनत असते. आणि म्हणतात ना, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही आणि टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. त्याचप्रमाणे असतं काहीतरी. बोलणं सोपं असतं पण करणं खूप अवघड असतं. आणि मला तर यातला अनुभव नव्हता, पण आता अशी जेव्हा या क्षेत्रात आली आहे तेव्हा कळायला लागलं आहे की कोणती गोष्ट करणं सोपी नसतं. बोलणं सोपं असतं पण करणं खूप अवघड असतं. आणि अशा प्रकारे मी तिची मस्तपैकी शूट केलं होतं. आणि ही अशी तिची तयारी करून घेतली होती. स्लो मोशनमध्ये कसं करायचं काय. माझा कॅमेऱ्याची क्लॅरिटी एवढी नाही आहे, तरी पण मला हौस खूप आहे. मी जसं जमल तसे करते आणि छानच होतं ते. श्रद्धा पाहिजे मनात. काहीतरी करायचं म्हटलं तर होऊन जातं. चला माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जिजाऊ जय शिवराय.